हे गायज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज कामाचा चौथा दिवस. आज उशीर झाला आम्हाला, कारण की आज आम्ही दोघेही लेट उठलो. पप्पा लवकरच उठतात, पण आज पप्पा पण उशिराच उठले. 7:30ला आम्ही उठलो, त्याच्यामुळे आता 8 वाजलेत. आता उशीर होतोय जायला आम्हाला. सूरज दादा पण मस्तपैकी वरती आलेले. ती उठली 7 वाजता. काय झालं? केव्हापासून थांबला? आज आम्ही सगळ्याच उशिरा उठलो. पण 5 वाजता उठतात. ते पण उशिराच उठले. ते जेव्हा ज्योती उठली का तेव्हा मला जाग आली. मी पाहिलं झोपेल ना, उठले म्हणलं मला उठू द्या. तरी आज लेट बसलो. किती वाजता बसला? बरोबर 7:30च्या गाडीला. असं. हे गाईज, तुम्ही अवतार बघतातच आहे. आणि आता जे तुम्ही बघितलं ते कामावर आल्या लगेच हे पत्रवरती चढवायला लागलेत. हालत खराब झाली आहे. आणि आता माझं काम आहे की ह्या ज्या भिंतीवरचं हे जे प्लास्टर असतं ते मला छन्नी हातोडीने तोडायचं आहे. तर आज काम जास्त पण आहे आणि काही नाही पण लगेच आल्या कामाला लागल्यामुळं मला लगेच व्लॉग नाही बनवता आला. म्हणून आता फ्री झालं सगळं काम करून. आता व्लॉग बनवतो आहे. सो हे गाईज, आता 1:02 झालेले आहेत आणि जेवायला सुट्टी झालेली आहे. आणि माझा डब्बा पप्पा घेऊन गेलेले आहेत, तर मला आता त्या साईटवर जावं लागतं आहे. मी दुसऱ्या साईटवर आहे. हो, काय करायला का बापा? एवढं खोदलं का तुम्ही? हा करण नाही, डबा आणला ना. लय खोदलं रे, लय खोदलं म्हणलंय. कोण असं का? माल बनवून तू एक गंभीर ठेवला म्हणजे काय सरकारी ड्युटी? हे गाईज, आता जेवण करून सगळे आराम करतायत. पप्पा पण आराम करतायत, करण पण बसलाय, मी पण मस्तपैकी बसलोय. यांनी आज बरंचसं काम खिचलंय. व्हॉट्सअपला पाठवल्या पाहिजे होती ना. सो हे गाईज, आता मी त्या साईटवरून आता या साईटवर आलेलो आहे. जेवण वगैरे करून थोडा आराम केला तिथे आणि आता आलो आहे. ते चाललेत वरती त्यांचं काम करायला. मी आता करणार आहे माझं काम. छन्नी हातोडा कुठं ठेवला का तुम्ही?
हे गाईज आता बघा, हे एवढं सगळं तोडलेलं आहे आणि आता हे जे प्लास्टर आहे हे मला सगळं तोडायचं आहे. तर काम चालू असल्यामुळे मला जास्त ब्लॉग नाही बनवता येते. सो हे गाईज आता सुट्टी झालेली आहे आणि आज काम पण जास्त होतं, त्याच्यामुळं काय जास्त काम दाखवू नाही शकलो, ब्लॉग पण काय जास्त काढू नाही शकलो. पण आता सुट्टी झाली आणि आता घरी चाललो आहे. तर बोललो आता तर आपला कंटिन्यू होणारच आहे. उकाळा घे करणे, नाही तर मला कॉफी घ्या. मी पाजला होता सकाळी. सकाळी मी पाजला होता, आला लाडात. काकाचा नंबर काय? तो हे काय आता आम्ही कल्याण स्टेशनला आणि आपली टिटवाळा गाडी निघून गेलेली आहे. आता येणार आहे कसारा, तर तिला अजून भरपूर टाईम आहे. आणि कसाऱ्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे खूप गर्दी असते, पण आता काय रस्ताच नाही आहे, कसाऱ्यामध्येच जावं लागणार आहे. हे बघा चला 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 आले का? चला घुसा घुसा. तो हे काय फायनली आम्ही आता टिटवाळा स्टेशनला पोचलेलो आहे आणि लिटरली तुम्हाला सांगतोय पूर्ण 1 घंटा आम्ही कल्याण स्टेशनला थांबलोय. म्हणजे काय प्रशासन एवढं कसं काय आळशी होऊ शकतं की एवढ्या ट्रेन लेट? खूपच ट्रेन लेट झाल्यात आज. आणि एवढा एक तर पहिलेच काम करून थकलो होतो आणि 1 घंटा उभं राहण्याचं बोललं ना, आज खूपच हार्ड गेला दिवस. कारण की ट्रेन लेट असल्यामुळे तर अजून पाय दुखायला लागले माझे. तर आता टिटवाळा स्टेशनला पोचलो आहे. पप्पा अजून काय आले नाही. मी या साईडला ट्रेनमधून उडी मारून पटकन बाहेर आलो. आता पप्पांची वाट बघतो आहे. सो हे गाईज आता आपण घरी आलेलो आहे आणि आंघोळ वगैरे केली आणि आपला आजचा व्लॉग इथेच एंड करतो आहे. कारण की आज खूप थकलेलो आहे. आज एवढे पाय दुखत आहेत ना, आणि अक्षरशः ट्रेन एवढी लेट होती, 1 घंटा पूर्ण ट्रेन लेट होती, त्याच्यामुळं लई पाय दुखत आहेत. तर जेवढे पण आपले फॅमिली असेल, जे नवीन असेल, त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करायला काय 1 रुपयाही लागत नाही, तर प्लीज सबस्क्राईबच करा, आपले व्ह्यूज पण वाढवा. तर बाय.